शारीरिक वेदनांना सामोरं जावं लागतं आणि या वेदनाच आपल्या शरीरात होणारे अपाय किंवा आजार सूचित करतात आणि म्हणूनच त्या तशा उपयोगी ठरतात. काही माफक औषधोपचारांनी या वेदना थांबतातही, पण काही वेदना इतक्या तीव्र स्वरूपाच्या असतात की त्या झटकन थांबत नाहीत आणि त्या तशा आपल्या शरीरासाठी निरुपयोगीच असतात. आणि म्हणूनच अशा वेदना म्हणजे जे कर्करोग, नागिन किंवा पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी या वेदनांनी त्रस्त रुग्ण आपल्या दृष्टीस पडतात. त्यांच्या वेदनांनी ते इतके त्रस्त झालेले असतात की त्यांना जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद उपभोगता येत नाही. अशा व्यक्तींना घाबरण्याचं आता काहीही कारण नाही. अशा व्यक्तींसाठी, अशा रुग्णांसाठीच आज आपला चर्चेचा विषय आपण निवडलेला आहे आणि तो विषय आहे वेदना निवारक उपचार. आणि यावर मार्गदर्शन करून देण्यासाठी आजच्या आपल्या मेडिमिक्स नमस्कार अल्फाच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केले डॉक्टर यशवंत नानकर यांना. सर, आजच्या या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. प्रेक्षक, आजच्या आपल्या पाहुण्यांची ओळख करून द्यायची म्हणजे गेली 15 वर्ष वेदना निवारण तज्ज्ञ म्हणून पिंपरी चिंचवड पुणे इथे ते कार्यरत आहेत आणि शिवाय वेदना निरामय केंद्र हे त्यांचं स्वतःचं खाजगी हॉस्पिटल सुद्धा आहे आणि खाजगी रुग्णालयांमध्ये हे पहिलं केंद्र त्यांचं इथे आहे पिंपरी चिंचवड पुणे इथे. तेव्हा वेदना निवारक उपचार या आपल्या चर्चेमध्ये तुम्हीही सहभागी व्हा. 1600221010 या क्रमांकावर आपलेही प्रश्न अपेक्षित आहेत. सुरुवात करूया चर्चेला. सर, वेदना म्हटल्या की आपल्या शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या असतात. तर हे वेदना मुक्त ह्याच्यामध्ये या दोन्हीतला फरक तुम्ही कसा कराल हे थोडंसं आधी आमच्या प्रेक्षकांना सांगा. मानसिक वेदना जेव्हा होते, आपल्याला एखादा धक्का बसतो, आपल्याला अपयश येतं किंवा कोणीतरी दगावतं, त्याला मानसिक वेदना म्हणतात. आणि शारीरिक वेदना म्हणजे आपल्याला काही अपाय झालेला असतो आणि अशा वेळेला ती सूचना आपल्या मेंदूपर्यंत जाते, आपण त्याच्यावरती काहीतरी उपचार करतो आणि त्याच्यातनं मुक्ती मिळवतो. ही शारीरिक वेदना. शारीरिक वेदना ही आपल्या शरीराला एकदा सूचना दिल्यानंतर तशी निरुपयोगी असते. त्या शारीरिक वेदना सतत जर होत राहिली तर आपलं दैनंदिन जीवन त्याच्यामुळे विस्कळीत झालेलं असतं. तर हे दैनंदिन जीवन ज्यांचं विस्कळीत झालेलं आहे वेदनेमुळे, त्यांच्यावरती केवळ वेदनांवरती इलाज करून त्यांना जास्तीत जास्त दैनंदिन जीवन आनंदाने जगता यावं हे उपचार करणारी ही स्वतंत्र शाखा, याला म्हणतात वेदना निवारण. बरोबर. आणि आता हे वेदनामुक्तीचं जे विज्ञान आहे, हे विज्ञान म्हणजे नेमकं काय याची थोडीशी ओळख करून द्या. हा, तर या वेदनामुक्ती याच्यामध्ये मुख्यत्वे जे निरनिराळे प्रकार वापरले जातात त्याच्यामध्ये फिजिओथेरपी आहे, त्याच्यामध्ये नर्व ब्लॉक आहे. आता बेसिकली मी अॅनेस्थेशिओलॉजिस्ट आहे, तर आमचं जे तंत्र असतं की याच्यामध्ये आम्ही नर्व ब्लॉक देतो. तर त्यामुळे ह्या अॅनेस्थेशिओलॉजिस्ट हे या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. साधारणतः 90% याच्यामध्ये अॅनेस्थेटिस्ट लोक काम करतात आणि त्यांचा हेतू असतो की विशिष्ट इंजेक्शन देऊन, नर्व ब्लॉक देऊन ह्या पेशंटच्या वेदना थांबवायचं. त्यांचा आजार बरा होत नाही बऱ्याच वेळा, पण निदान त्यांच्या वेदना थांबतात आणि ते त्यांचं दैनंदिन जीवन आनंदाने जगू शकतात. अशा प्रकारचं हे शास्त्र आहे. बरोबर. आता ह्या वेगवेगळ्या वेदना कुठल्या प्रकारच्या आहे, कशा प्रकारे याच्यावर उपचार पद्धती केली जाते, हे सगळं आपल्या चर्चेतून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. प्रेक्षकांच्याही प्रश्नांचा आपल्या या चर्चेत सहभाग करून घेऊया. पहिला प्रश्न घेऊया सर. हो, नमस्कार. वैशाली, मी नागपूरहून बोलते. बरं. माझं नेहमी डोकं दुखतं. तर आपल्या म्हणजे किती आठवड्यातनं तुम्ही पेन किलर किती घेऊ शकता याचं उत्तर देऊ शकतील काय? पेन सारख्या तर पेन किलर घेणं किती म्हणजे योग्य आहे आणि आपण किती घेऊ शकतो? बरं, थँक्यू. सतत काही जणांना जे डोकेदुखीचा त्रास असतो अशांसाठी तुम्ही काय सांगाल? हा, सतत जेव्हा आता जसं यांनी सांगितलं की सतत त्यांचं डोकं दुखतंय, तर अशा वेळेला त्यांनी डॉक्टरकडनं चेकिंग करून घेणं आवश्यक आहे. कशामुळे दुखतंय? हा, कशामुळे दुखतंय याच्यामध्ये कधी कधी डोळ्यांचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा बऱ्याच वेळा आमच्याकडे जे पेन क्लिनिक मध्ये जे पेशंट येतात त्यांच्या पेरिक्रेनियल मसल म्हणजे आपल्या मेंदूच्या भोवतालचे, आपल्या कवटीच्या भोवतालचे जे मसल्स असतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. त्याला आम्ही ट्रिगर पॉइंट्स म्हणतो आणि त्याच्यामुळे ह्या पेशंटना बऱ्याच वेळा डोकं दुखत असतं. तर ते व्यवस्थित जर चेकिंग करून घेतलं, बाकी काही दुसरा ट्रीटेबल कॉज नसला, तर अशा त्या मसल्सला लोकेट करून आपण जर त्यांना ब्लॉक दिला तर त्यांना त्याच्यापासून चांगलं कायमस्वरूपी आराम मिळू शकतो. बरोबर. यांनी जो प्रश्न विचारलाय की किती काळ मी अशा वेदना पेन किलर्स घेऊ शकतो, पेन किलर्स सारखं घेणं हे आपल्या शरीराला अपायकारक आहे. त्याच्यामुळे आपल्या किडनीला डॅमेज होऊ शकतो. वर्षानुवर्ष आपण तसं घेणं हे अयोग्य आहे. निदान प्रत्येक वेळेला आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ते तुम्ही घ्यावं, हा माझा तुम्हाला सल्ला राहील. बरोबर. पण आता तुमच्याकडे ही उपचार पद्धती डोक्यावरची आपण थोडंसं आता घेतोय, तर त्याच्यावरची घेतली ही उपचार पद्धती, तर हे कायमस्वरूपी थांबतं की एखाद्या वेळेला दुखल्यावर आपण ही उपचार पद्धती घेऊ शकतो? हे कशा प्रकारे केलं जातं नेमकं? हा,
तर अशा वेळेला जर पेरिक्रिनियल मसलमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा मानेच्या आजूबाजूच्या मसल्समध्ये प्रॉब्लेम असेल आणि तिथे जर आपण ट्रिगर पॉईंट त्याला इंजेक्शन दिलं तर जवळजवळ हे परमनंटली जाऊ शकतं पेशंट. अच्छा, पण निदान होणं गरजेचं निदान आहे की होणं हे नेमकं गरजेचं आहे. कशामुळे आणि दुखतंय? त्याच्यामुळे तज्ञ डॉक्टरांकडनं त्याची तपासणी होणं आवश्यक आहे. बरोबर. आणि इतर जर काही कारणं असतील, डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, कानाचा प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यासाठी तर इलाज करणं हे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. आणि मुख्य आत मेंदूमध्ये दुसरा काही प्रॉब्लेम नाही ना हे बघून घेणं, त्याच्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. बरं. आणखीन एक प्रश्न घेऊया. नमस्कार गोपाळ. हा नमस्कार. हॅलो. हा प्रश्न विचारा. हा, मी पुण्यावरून बोलतोय. बरं. तर मला असं विचारायचं चुंबकीय उपचाराचा किती वापर होऊ शकतो? कारण मध्ये असं झालं की मी स्वतः याचा वापर करतो. पाय घसरून पडला किंवा काठी जोरात लागली किंवा लोखंडाचं काही लागलं एकदम, तर अशा वेळी चुंबकीय उपचाराचा किती वापर होऊ शकतो असं मला विचारायचं. बर. चुंबकीय उपचार पद्धतीचा कशा प्रकारे वापर होतो? चुंबकीय उपचार पद्धती, अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर ह्या सुद्धा वेगवेगळ्या स्वतंत्र पद्धती आहेत. बरोबर. त्या पॅथीचा ज्याने अभ्यास केलाय त्याच्याकडनंच त्याची ट्रीटमेंट घ्यावी, इतरांच्याकडनं घेऊ नये. माझा त्या बाबतीत फारसा अभ्यास नाही, त्यामुळे मी फारसं त्यावरती बोलणं हे अयोग्य आहे. बरोबर. पण आता ही आपली जी उपचार पद्धती आहे त्याच्यावर आपण आता थोडंसं डिटेल बोलूया की कशा कशा प्रकारे उपचार हे केले जातात, कुठले कुठले प्रकार आहेत? हा, आता याच्यामध्ये मुख्यत्वे मगाशी सांगितलं मी तसं कुठल्याही दीर्घकालीन वेदनांसाठी मेडिसिन, प्रभावी वेदनाशामक औषधं जे नेहमी सर्वसाधारण डॉक्टर वापरत नाही असे काही प्रभावी औषधं असतात. नंतर नर्व ब्लॉक, फिजिओथेरपी, लागलं तर सायकोथेरपी, अशा निरनिराळ्या उपचार पद्धतींचा एकत्रित वापर करून त्या पेशंटला त्याच्यासाठी एक वेगळा प्लॅन केला जातो आणि त्याच्याप्रमाणे त्याला योग्य ते उपचार ठरवले जातात आणि मग त्याला त्याच्या वेदना कमी करून त्याचं दैनंदिन जीवन आनंदाने कसं जगता येईल हे बघितलं जातं. हे उपचार ठरवताना त्याचं वेदनेमुळे दैनंदिन जीवन किती अफेक्ट झालंय हे बघणं अतिशय महत्वाचं आहे. त्याप्रमाणे मग त्याला रिलीफ आपल्याला देता येतो. आणखीन एक प्रश्न घेऊया सर. नमस्कार माधुरी. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे गुडघेदुखीवरती, गुडघ्याच्या थोडंसं वरती दुखतं आणि दुसरं म्हणजे डोकं जे आहे ते असं अर्ध शिशी म्हणतात तसं दुखतं. पण अर्ध शिशी म्हणजे कसं, एकदा ह्या साईडचं दुखलं की एकदा डाव्या साईडचं दुखलं की एकदा उजव्या साईडचं दुखतं, असं सारखं ऑल्टरनेट दुखत असतं. आणि ऍसिडिटी खूप आहे, ह्याच्यावरती काय सांगू शकाल का? बर. थँक्यू. पहिलं त्यांचं हे गुडघ्याच्या वर दुखतं पाय, त्याच्याविषयी आपण बोलूया. मग गुडघ्याच्या वरती जो पाय दुखतो, बऱ्याच वेळा तिथे काही मार लागलेला असेल एखादा, तर त्याच्यामुळे ते दुखत असेल. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे हाडांची झीज झालेली असेल त्याच्यामुळे दुखते का ते बघायला पाहिजे. बऱ्याच वेळा 40 नंतर हा प्रॉब्लेम येतो, तर काय आहे त्याच्याप्रमाणे हे बघून त्याच्यावरती उपचार केला पाहिजे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे तो अर्ध डोकं दुखतं. तर मगाशी मी सांगितलं तसं की बऱ्याच वेळा अर्ध डोकं दुखण्याचं कारण आपल्या आजूबाजूच्या मसल्स त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का प्रत्यक्ष बघून तिथे जर काही त्यांना ट्रिगर पॉईंट सापडला तर त्याच्यासाठी त्यांना ब्लॉक देऊन त्याचा पुष्कळ उपयोग होऊ शकेल. आणि तिसरा प्रश्न आहे ऍसिडिटीचा त्रास. तर बऱ्याच वेळा याच्यासाठी जर खूप वेदनाशामक औषधं त्यांची घेतली जात असतील तर त्याच्यामुळे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे शक्यतो ती त्यांनी कमी करावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ती घ्यावी. प्रत्येक वेळा वेदनाशामक औषध घेताना त्याच्याबरोबर ऍसिडिटी होणार नाही ही औषधं कंबाईन करून घेतलेली केव्हाही चांगली. बरं. आणखीन एक प्रश्न घेऊया सर. नमस्कार स्वप्नील. नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, जे अँटी अँझायटी गोळ्या असतात जसं ट्रायका, नायट्रोसन यांच्या वारंवार वापरामुळे काय परिणाम होतात असं मला डॉक्टरांना विचारायचं. थँक्यू. या गोळ्यांचंही तसंच आहे, फार काळ घेणं हे धोक्याचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सिडेशन येऊ शकतं, दैनंदिन कामात लक्ष लागू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचाही वापर लिमिटेड असावा. पण काही जेव्हा अगदी खूप क्रॉनिक पेन्स असतील, एखाद्याला कॅन्सरचा पेशंट आहे त्याला अगदी शेवटपर्यंत त्याला असतं, तर अशा पेशंट आपण शेवटपर्यंत देऊ शकतो. पण तरुण वयामध्ये हे सारखं घेणं हे धोक्याचं आहे. बरोबर. आता कॅन्सरचा तुम्ही विषय काढलाच आहे तर त्यामुळे विचारते की साधारण कुठल्या स्टेजला त्यांनी तुमच्याकडे येणं महत्वाचं आहे की कुठे कधी यावं त्यांनी? सर्वसाधारणपणे कॅन्सर पेशंटला सुरुवातीच्या काळामध्ये वेदना होत नाही. त्याला एकदा कॅन्सर डिटेक्ट झाला की त्याच्यासाठी त्याची उपचार पद्धती ठरवली जाते, डॉक्टर त्याच्यावरती उपचार करतात. उपचारानंतर किंवा उपचार सुरू असताना जर पेशंटला वेदना होत असतील तर त्याने जरूर वेदनाशामक औषधं किंवा वेदनाशामक उपचार करून घ्यावे. बऱ्याच वेळा होतं काय की हे पेशंट सगळे त्यांचे कॅन्सर दुरुस्त करण्याचे इलाज झाल्यानंतर मग येतात. मग ते येतात आणि तेव्हा शेवटच्या स्टेजला ते असतात आणि मग अशा वेळेला तितका परिणाम आपल्याला देता येत नाही. तर हे जर सुरुवातीपासून जर आले तर आपल्याला त्यांना वेळोवेळी त्यांचं जे काही जीवन आहे ते आपल्याला वेदना
विरहित ठेवता येतं बरोबर. आणि सायमल्टेनियसली त्यांचे उपचार त्यांचे जे काय चालू आहेत ते चालू राहतात आणि शेवटी जेव्हा खूप त्यांच्या पेन्स वाढतील तेव्हाही आपल्याला त्यांना देतात. शेवटपर्यंत एकदा डिटेक्ट झाल्यानंतर आणि पेशंटला वेदना सुरू झाल्यानंतर त्याने वेदनेसाठीचा उपचार करून घेणे हे आवश्यक आहे. बरोबर.